गुडघ्यात केले खड्डे आहेत. आता मला असं वाटतं हे ऐकूच नसतील तर याच्यावरती आपण खरं तर वृक्षारोपण करावा. आता खरं तर पावसाळा चालू आहे, जर इथं हापूस आंब्याची झाडं लावली तर चांगली येतील. अशा प्रकारचा हा खरं तर या ठेकेदाराला शिव्या देऊन भांडून काही उपयोग नाही. या ठिकाणी ओरडू ओरडू आम्ही खरं झालो, यातून गाडी येते आपली. अत्यंत हे खड्डे पाडायला 2-4 वेळा सांगितलं, गटारा काढले नाही, खड्डे भरले नाही, अत्यंत गलथन कारभार आहे. आणि म्हणून याच्यावरती आता यांना काळ्या यादीत टाकावं अशी आपण PWच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करतोय. आणि म्हणून आपण खरं तर अत्यंत हे खड्डे इथून ते आपल्यापर्यंत गुडघ्यात केले खड्डे. यांनी खरं तर याचा आरे बिल काढून घेतले, ठेकेदारांना याचा आरे बिल काढून घेतले अशा प्रकारची माहिती आहे. आपण किती भांडायचं, किती बोलायचं, किती ओरडायचं, किती शिव्या द्यायच्या, यांना शिव्या जरी दिली तरी लाज वाटत नाही ठेकेदारांना. अत्यंत गेंड्याची कातडी आहेत मोरे साहेब काका, गेंड्याची कातडी आहेत या ठेकेदारांची. या ठेकेदारावरती कोणत्या नेत्यांच्यावरचाच आहे ते मला काही कळत नाही. आणि म्हणून आपण सुद्धा, तुमचं काय म्हणणं हो या रस्ते बाबतीत? रस्ते दुरुस्ती झाली पाहिजे लवकरात लवकर. गाड्या बघा ना कशी वाईट अवस्था आहे. खड्डा मुक्त करण्यासाठी पत्रकार या ठिकाणी मोरे साहेब आणि आपण या ठिकाणी आहोत. तुम्हाला कसं वाटतं खड्डे अशीच राहिली पाहिजे का? आणि पुन्हा मुंबई असेल इकडे 2-4 वेळा बातम्या केल्या तालुक्यामध्ये तरी पर्यटनासाठी येतात. परिणाम होत नाही. यांना कसं काय ही सांगितलं? जर रस्त्याची अवस्था असेल तर तो एकदा आलेला दोन माणूस मिनिटं, परत दुसऱ्या वर्षी पटकन येणार नाही तालुक्यामध्ये. ही मोठी खंत आहे. पर्यटक येतात पण या रस्त्याने कंटाळतात. हो, या रस्त्यामुळं अपघात पण जास्त होतात. पर्यटन यायला मागत नाही. तुमचं काय म्हणणं हो? आता ही लाईन लागली इकडे बघा, किती खड्डे येतो, किती मूर्खाचा बाजार आहे शेत. तुम्हाला काय वाटतं याचं काय केलं पाहिजे? याच्यावर काहीतरी आता तुम्ही लावा, तुमच्या मागे आम्ही आहे. नाही, एकदा इथं काहीतरी धरपकड मोर्चा काढायला पाहिजे. आणि या ठेकेदारांच्या आणि ह्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फाटलं पाहिजे. मोर्चा तोंडाला काळं फाटलं पाहिजे. तोंडाला काळं फाटलं. खड्डे बुजवायला सुरुवात केली पाऊस चालू झाल्यावरती. एकदा बुजवले, जागजागी बुजवले ते परत. अहो माती टाकतात, त्यांच्या बापाने पाहिले का मातीत खड्डे बुजवतात? 1.5 महिना झाला असं आता शिके अहो तर माती टाकतात, तिथं डांबर टाकलं पाहिजे ना. काम केलं तर काय यांना काय तुम्हाला काय वाटतं? राहून काय याच्यावर आंदोलन करावं लागलं सर्व. अध्यक्ष आम्ही असं ठरवलं की आमच्या गावातला खड्डा आपण भरायचो मुरमाली, असा विचार चाललाय. हो दादा, हात खाली घ्या. काय वाटतं खड्डे भरत खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा अशा बघता तिकडनं येते. अत्यंत गलथन कारभार आहे हा. खरं तर आपण पत्रकार मित्रांनो, आपण 2-4 दिवसामध्ये एक चांगलं मोठं आंदोलन करू, रस्ता रोको आंदोलन करू. खरं तर हे केलं PWच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हे वसूल व्हायला पाहिजे पैसे. आता त्यांना विचारलं का त्यामध्ये 8 कोटी रुपये मंजूर आहेत. आता बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. 8 कोटी गेले कुठे पाण्यात, खड्ड्यात रस्ता. कामासाठी मंजूर आहेत, त्यामध्ये मंजूर आहेत का? तुम्हाला काय वाटतं या खड्ड्यांमध्ये? अहो आम्ही काय करायचे? आमच्याकडे ह्याचीच तर आहे. मावळपट्ट्यात काय आहे? आमदार काय म्हणतो? काय केलं पाहिजे? काय नाही, यांच्याकडून हे काय केलं पाहिजे, बरोबर कामं केली पाहिजे यांच्याकडून. हॅलो, मीटिंग मध्ये आहे. तहसीलदार. हॅलो साहेब, एकच मिनिट. ऐका ना, मी फोन करतो. नाही ऐका ना साहेब, तुम्ही काय करा, मी आपल्या रोडले ना खड्ड्यांची लय वाईट अवस्था तेवढं बघा ना. आग्याला सांगा ना, आगे फोन ना उचलीत. आग्याला फोन करा, सांगा मला. नाही तर आता मला मोर्चा आणायला लागेल PW तुमच्या. फार कंटाळा आला तुम्हाला, फोन करून करून मी कंटाळे. अहो इथं पर्यटन तालुका म्हणतात, पर्यटन तालुका म्हणला आणि हे काय पर्यटन आहे का? रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता, लोकांच्या गाड्या मोडल्या, कंबावडी मोडली. तुम्ही देणार का दवाखान्याला पैसे? थोडीशी लाज तरी वाटली पाहिजे तुमच्या जीवाला. हा सगळा वाटोळ ना PWच्या अधिकाऱ्यांनी केलाय. जुन्नर तालुका म्हणता पर्यटन तालुका आहे. कुठं पर्यटन आहे? चालता येत नाही माणसाला, गुडघ्यात गेले खड्डेत. कुत्र्याला चालता येत नाही. कुत्रा सुद्धा तिकडून गेला त्या सोयाबीन मधून. कुत्रा सोयाबीन मधून कुत्रा गेला. कुत्र्याला पण चालता येत नाही अशा प्रकारचे रस्त्यात. एका बाजूला म्हणता पर्यटन तालुका. थोडीशी मनाची झाल्याची लाज वाटली पाहिजे. मी निषेध करतो या PWचा आणि अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. एक चांगल्या प्रकारचा खरं तर हे खड्डे 8 दिवसामध्ये भरले नाही तर जुन्नर आपल्या रोडवरती रस्ता रोको आंदोलन होईल.
आणि या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळा ठोकला जाईल आणि या ठेकेदाराच्या तोंडाला काळं फासलं जाईल. अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून माझा यांना डायरेक्ट इशारा आहे. या ठेकेदारांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आणि या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला कुलूप लावल्याशिवाय यांची खरं तर झोप होणार नाही. आता पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला फोन केला म्हणतो मीटिंग मध्ये आणि एक आहे तो म्हणतो फोनच उचलीत नाही. यांना फोन उचलायचा वेळ नाही. यांना फक्त बिलं करायची, खोटी बिलं करायची, टक्केवाऱ्या घ्यायच्या, पैसे खायचे आणि जनतेचा रक्त पियाचा एवढं त्यांचं काम आहे. जर 2-3 दिवसामध्ये खड्डे भरले नाही तर जाहीर या ठिकाणी मी या खड्ड्यामध्ये आम्ही निर्गडची झाडं लावणार आहेत. वृक्षारोपण करू. जाऊ दे मोर, चला वृक्षारोपण करू आणि यांच्या नावाने निशी बघा ते लाईन लागली. एवढी मोठी ट्रॅफिक आहे तरी यांना लाज वाटत नाही. आता मी बोलायचं सोडून दिले पण आता यांना मी डायरेक्ट गाढवाचा मोर्चा काढतो. गाढवाचा मोर्चा काढायचा म्हणजे गाढवाला अक्कल आहे पण यांना अक्कल नाही. एकदा गाढवाचा मोर्चा काढू. धन्यवाद. नमस्कार रेंज मध्ये आहात ना? हो आता इकडे रेंज मध्ये आहे थोडी रेंज पण काय झालं बोला येतोय आवाज येतोय बोला. जुन्नर आपटा रोडला साहेब ते आगळेराव साहेब फोन उचलत नाही आणि तिथं आम्ही मगाशी फोन लावला ते एवढे खड्डे पडलेत. ते खड्डे भरले नाही काय नाही. या जुन्या लोकांनी काय केले ठीक आहे मी आता ऐका ना जे काही खड्डे असतील ते आज उद्या 2 दिवसात मी खडी मुरमानं भरा लावतो. सध्या पाऊस चालू आहे. नाही तो पावसातला डांबर वापरा ना साहेब. पावसातला डांबर वापर ना. पुण्या मुंबईला वापरतो ना पावसात. राहत नाही ते राहत नाही बरं का. त्याला थोडं उघडीत लागते. मोठे मोठे जी खड्डे आहेत ते मी त्यांना खडी आणि मुरुम विकायला लावतो म्हणजे वाहनाला वाहतुकीची अडचण होणार नाही. बोलतो मी सांगतो. तुमच्यावर विश्वास ठेवतो साहेब आम्ही. पहिल्या साहेबांनी 2-3 वर्षामध्ये जुन्नर तालुक्याचा वाटोळा केलाय. आता तुम्ही नाही आता मला काय लांडे साहेब या दरडे साहेबांवर विश्वास ठेवा. काही तक्रार असेल माझ्याकडे करा. एखाद दिवस मागे पुढे झालं तरी तुम्ही सांगितलेलं काम 100% होणार हे लक्षात ठेवा. पण आगळ्यांना काय होतं फोन उचलायला? कुठे गडबडीत असेल, पावसात असेल, गाडी चालत असेल, थोडं समजून घ्यायचं आपण. आता आपण सिनियर मोस्ट माणसं आहोत लांडे साहेब. बरं ठीक आहे तुमच्या विश्वास ठेवतो पण परिस्थिती फार अवघड आहे आणि रस्त्याला जी धोकादायक झाडं आहेत पीडब्ल्यूच्या रोडची ती झाडं पहिली काढा साहेब. नाही झाडाचं कसं राहतंय थोडं आपल्याला फॉरेस्टरला त्यांची परमिशन घेऊन काढावं लागतं. पडलं नैसर्गिक पडलं तर आपण काढतो बाजूला तो विषय नाही. परंतु जी काही धोक्याची झाडं आहेत ती त्यांना रिपोर्ट करून आपण काढून घेतो. तुम्हाला एक मी सूचना करतो. तुम्ही ते खड्डे भराच पण ज्या ठेकेदारांनी गटर काढलाय इंगळूचा घाट असेल, आपटळा असेल, तिकडे मानिगडू माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये ज्या ठेकेदारांनी गटारा काढली नाही, खड्डे भरले नाही त्यांना एक नोटीस द्या साहेब तुम्ही. 100% काही अडचण नाही. मी त्यांना जिथे अडचणीचा विषय त्यांना पहिली नोटीस इश्यू करतो. काय नोटीस द्या त्यांना कागदावर आणा. नोटीस देऊन भागत नसतं त्या लोकांना. तुम्ही काय झालंय मी आल्यापासून महिना झालोय, महिना येऊन मी आलेल्या सगळा तालुका बघितला. पहिले डांबराने खड्डे भरून घेतले. मग पूर्व पट्टा असू दे, पश्चिम पट्टा असू दे, नाहीतर तुमचं तिकडं आदिवासी भाग असू दे. ठीक आहे आमच्याकडे ती कसं आहे तुम्ही त्यांना नोटीस काढा. प्रत्येक ठिकाणी नोटीस काढा आणि लांडे साहेब तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये विशेष लक्ष ठेवील एवढी तुम्हाला हमी देतो. ठीक आहे विश्वास ठेवतो साहेब. काढा नोटीस. यस करून घेतो. काही ओके धन्यवाद साहेब.